पायाभरणी केलेला आहे। या निमित्ताने आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय साहेबांचा सन्मान या ठिकाणी पार पडतो आहे। मनपूर्वक धन्यवाद। त्याचप्रमाणे जी आस्था जोपासत माननीय नामदार साहेब सदैव कार्यरत असतात। जोरात टाळ्याच्या गजरामध्ये सन्माननीय साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया। या ठिकाणी आपल्या सर्वांना पितृतुल्यप्रमाणे या निमित्ताने मार्गदर्शन करणे साहेब यांचा सन्मान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आणि माननीय नामदार शंकरजी गडाख पाटील मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी पार पडतो आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट देसाई देशमुख साहेब उर्फ आबा यांचाही सन्मान या ठिकाणी पार पडतोय। अरुणजी शिंदे, गणेशजी ढोकळे आणि राजेंद्रजी सानप साहेब यांना विनंती आहे आपण माननीय आबांचा सन्मान या ठिकाणी करावा। एक ज्येष्ठ ऋषितुल्य व्यक्तिमत्व सर्वांना बरोबर घेत आपल्याला मार्गदर्शन करणारे ॲडव्होकेट देसाई आबा देशमुख साहेब यांचा एक सन्मान या निमित्ताने या ठिकाणी पार पडतोय। संचालक अरुणजी शिंदे, गणेशजी ढोकणे, राजेंद्रजी सानप साहेब यांना विनंती आहे आपण आबांचा सन्मान या ठिकाणी करावा। सर्वांनी जोरात टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। त्यांचा सन्मान करण्यासाठी सर्व तरुण मंडळ आणि ग्रामपंचायत ग्रामस्थ यांची या ठिकाणी तर सर्व मान्यवर या निमित्ताने उपस्थित आहेत। आपणा सर्वांचं कृषी उत्पन्न बाजार आज आपल्या या ठिकाणी मार्केट कमिटीनं 11 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या गाळ्याच्या इमारतीचे उद्घाटन आज आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र गुन्हे पाटील यांच्या हस्ते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार गडाख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण आताचे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे। या कार्यक्रमासाठी मार्केट कमिटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचं सर्व सहकारी बोर्ड, त्याचप्रमाणे मुळा सहकारी साखर कारखाना, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, त्यांचे सर्व संचालक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, खरेदी विक्री संघ या सर्वांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आता जेवढे विद्यमान आहेत त्याच्यापेक्षा डबल टिबल माजी आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत। या निमित्तानं आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आबा आताच अण्णांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। खडू पाटील आहेत, नाना पाटील आहेत, भाऊसाहेब पाटील मोठे साहेब आहेत, त्याचप्रमाणे तालुक्याचे सभापती आहेत, जनाभाऊ आहेत, सर्व नेते मंडळी, आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय नेकीनं काम करणारे, नेकीनं संस्था सांभाळणार, सर्व संस्थेचे चेअरमन, ग्रामपंचायत सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, मार्केट कमिटीचे सचिव, त्यांचे सर्व सहकारी, जमले सर्व बंधूंना, अतिशय मोठं असं काम आपण मागच्याच महिन्यामध्ये घोडेगाव मार्केट यार्डामध्ये जवळजवळ 20 कोटी रुपये, 16 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी मार्केट यार्ड चकचकीत करण्यासाठी सुरू केलं। आज या ठिकाणी सुद्धा हे 11 कोटीचं काम पूर्ण झालं आणि म्हणून एक मोठं मार्केट या ठिकाणी सुरू होईल। नेवासा या ठिकाणी सुद्धा मोठं मार्केट यार्ड इमारत वगैरे बांधकाम कंप्लीट झालेलं आहे, त्याचंही उद्घाटन करून टाका साहेब लवकरच। आणि म्हणून असं तालुक्यामध्ये 30-40 कोटी रुपयाचं हे मार्केट कमिटीचं काम अतिशय उल्लेखनीय आहे। आणि म्हणून ही सुविधा आणि हे उपलब्ध करून दिलेली इमारत आताच पाहिलं आपण 2-4 उद्घाटन झालेले आहेत, लगेच गाळे बरेच बुक झालेले आहेत आणि म्हणून अतिशय चांगली अशी सुविधा या ठिकाणी निर्माण केल्याबद्दल गावाच्या वतीनं, परिसराच्या वतीनं दोन्ही नेते मंडळीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। साहेब, हे कोकाना मार्केट असं आहे, नगर मार्केटपेक्षा
या ठिकाणी कुठली वस्तू मागितली ती मिळते आणि ती नगरपेक्षा 5-10% कमी मिळते। एवढी व्यापारामध्ये स्पर्धा आहे, व्यापारी एवढे सगळे तत्पर आहेत आणि म्हणून अतिशय चांगलं असं मार्केट कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेलं आहे। आमच्या इथं आठवड्यातून 15 दिवसातून 1-2 दुकानाचं तरी उद्घाटन होत आहे। सुनील गिरीजी महाराज आहेत, उद्धवजी महाराज आहेत, बाबाजी येतात देवगडहून, सारखे उद्घाटन चालू आहे आणि कोणाचं दुकान चाललं नाही असं अजिबात नाही। ज्याची ज्याची दुकानदारी अतिशय चांगली चालते आणि म्हणून ही आमची गावातली ही तरुणाची टीम सुद्धा सर्वांना चांगलं सहकार्य करतात, चांगली वागणूक देतात। हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे, कारण की बाहेरून येणाऱ्या माणसाला, व्यापारी माणसाला असेल, उद्योजक माणसाला असेल, संरक्षण नसेल तर थोडीशी अडचण निर्माण होते, परंतु त्या पद्धतीनं सुद्धा त्यांना जोपासलं जातं, जपल्या जातं आणि ती सुविधा उपलब्ध करून दिली जाते। मित्र, या निमित्तानं आता जाबांनी सांगितलं, अण्णांनी बोलले, परंतु ज्या वेळेला मार्केट कमिटी स्थापन झाली आणि मग इथं कोकाना मार्केटमध्ये कोकाण्याला मार्केट यार्डाला जागा पाहिजे असा ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाला तर खऱ्या अर्थानं आमचे या ठिकाणी गवळी कुटुंब त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे। त्यांनी स्वतःची 2 एकर जागा त्यावेळेला अल्प मोबदल्यामध्ये मार्केट कमिटीला दिली आणि त्याच्या बदल्यात आम्ही काही नाही, फक्त भानुबा म्हणून एक जो त्यांचा मेंबर आहे तो मार्केट कमिटीमध्ये घेतला। ही 2 एकर जागेची झाली, खरेदी झाली, हे झालं पूर्वीपासून। बाळासाहेब इथं बसलेले आहेत, त्यांचे वडिलांना आम्ही बरोबर काम करत होतो। ते माझ्या ग्रामपंचायतीमध्ये माझे सहकारी होते आणि अतिशय विचारवंत मनुष्य, चांगलं मार्गदर्शन करणारा असा आमचा जोडीदार असल्यामुळं पूर्वीपासून हे कचरे मंडळीची इथं खळे व्हायचे आणि तो त्यांचा कब्जा असायचा। मग तो कब्जासाठी एक दिवस निवृत्ती पाटील कचरे म्हणजे बाळासाहेबांचे वडील आम्ही बसलो, साहेबराव पाटील मार्केट कमिटीचे चेअरमन होते गडाख, ते आले, मला म्हणले, मग साहेब मिटून टाका, हे प्रत्येक वेळेला थोडी अडचण येते। ठीक आहे, काय हरकत नाही। मग निवृत्ती अण्णाला बोलवलं, आम्ही बसलो, साहेबराव पाटील ते म्हणले, आम्हाला काय नाही, थोडे 5,000 रुपये देऊन टाक। लगेच साहेबराव पाटलांनी काय देऊन टाकले आणि ती जागा मार्केट कमिटीला, म्हणजे हा नाही तर हा फ्रंट यांच्या ताब्यात होता। म्हणजे असा आतोनात चांगला त्याग त्या मंडळीला केलेला आहे आणि म्हणून मी त्यांचं गवळी कुटुंबीय, करचर कुटुंबियांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं या मार्केटला सुविधा उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो। या निमित्तानं आपल्याला माहीत आहे की मार्केट निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी भुसार बाजार सुद्धा चांगला चालतो, पण आता भुसारच कमी झालेला आहे। आमचे सोनवणे आहेत भेंड्याचे, सगळं मार्केट अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतात। आमच्या इथली 4-5 मंडळी इथं भंडारी आहेत, ते चालवतात आणि त्या पद्धतीने सुद्धा चांगलं चालू असतं आणि म्हणून चांगली सुविधा ही निर्माण केल्यामुळं आपल्याला गाळे निश्चित प्रमाणामध्ये सगळे गाळे जातील। मला परवा आपल्या सचिव पालवे साहेबांनी सांगितलं का आम्ही जिल्हा बँकेच्या शाखेला सुद्धा इथं जागा दिलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँकेची शाखा सुद्धा या ठिकाणी कार्यरत होणार आहे आणि म्हणून अशा चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आणि अतिशय चांगलं असं काम मार्केट कमिटीचे सर्व सहकारी संचालक आणि आपल्या नेत्यांचं मार्गदर्शन यांच्या खाली अतिशय चांगलं चालू झालं आणि म्हणून मित्र, हे सगळं करत असताना संस्था चालवणं, संस्था टिकवणं, संस्था वाढवणं हे कार्यकर्त्याच्या हातामध्ये आहे। आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व संस्था चालवतो आणि त्या संस्थेचं संचालक बोर्ड सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम करत राहतं
आणि म्हणून संस्थेची उंची निश्चित प्रमाणामध्ये वाढल्याशिवाय राहत नाही, त्या पद्धतीनं काम झालेलं आहे. आणि म्हणून मार्केट कमिटी आणि मार्केट कमिटीची पुढची झेप ही सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. आज वेगवेगळे मार्केट जर समजा पाहिले तर आज ऑनलाईन मार्केट झालेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. मार्केट कमिटीमार्फत एक्सपोर्ट इम्पोर्टचं सुद्धा व्यवहार सुरू झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला सुद्धा तिकडे झेप घ्यायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ती झेप झाली तर आपल्याला सुद्धा आपल्या शेतकऱ्याचा निश्चित प्रमाणामध्ये माल 2 पैसे जास्त भाव मिळण्यामध्ये निश्चित होईल. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये समृद्धी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मित्र, या निमित्ताने आपण आपलं जे योगदान आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. इथून पुढच्या काळात आपल्याला सुद्धा ही जी नेते मंडळी मार्गदर्शन करतात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे. आत्ताच अण्णांनी सांगितलं, आता या राजकारणामध्ये आपल्याला माहीत आहे, मी नेहमी सांगत असतो, वाढप्या ओळखीचा असला तर जागा कुठं का मिळेल. इथं नाही मिळाली तर तिकडे सर्कल मिळाली तर चालेल, पण वाढप्या ओळखीचा पाहिजे, म्हणजे जरा आपल्या पात्रात बरं पडतं. त्याच्यासाठी आता हे आपले दोन्ही वाढपे आपल्याला उद्याच्या या रणधुमाळीमध्ये प्रचंड उच्चांकी मतांनी निवडून त्याला द्यायचं. आपल्या तालुक्यामध्ये नामदार गडाख साहेब आणि शेवगावमध्ये शेखर भाऊ अतिशय मोठा असा कार्यक्रम परवा त्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी फुले पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी आयोजित केला आणि 10 ते 12 हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले. आणि म्हणून अतिशय चांगलं प्रेम या दोन्ही कुटुंबावर, फुले पाटील असतील, गडाख साहेब असतील, या दोन्ही कुटुंबावर आपल्या जिल्ह्यातल्या मंडळीत, तालुक्यातल्या मंडळीत अतिशय चांगल्या प्रमाणात केलेला आहे. आणि म्हणून त्यांचा जो दूरदृष्टिकोन आहे त्या दूरदृष्टिकोनातून आपली समृद्धी होण्याला फार मोठी मदत त्या माध्यमातून झालेली आहे. आणि म्हणून त्यासाठी निश्चित प्रमाणामध्ये आपल्याला आपली ग्रामीण भागामध्ये जी ॲग्रो इंडस्ट्री ज्याला आपण म्हणू, ते आपले सहकारी साखर कारखाने निर्माण करण्यामध्ये ह्या स्वर्गीय लोकनेते फुले पाटील साहेब असतील, यशवंतरावजी गडाख साहेब असतील, यांनी प्रयत्न केले आणि कारखानदारी उभी केली. त्यावेळेला शेतकऱ्याचे जर हाल पाहिले ते हाल आम्ही पाहिलेले आहेत. आम्ही स्वतः या ठिकाणी ज्या वेळेला ऊस बाहेर द्यायची पाळी होती त्यावेळेला प्रवारा कारखान्याला ऊस देण्यासाठी शॅम्पल लावायसाठी खांदेर मोळ्याने यायचं थेट प्रवारा नगरला. रामभाऊ पाटील रिंदे, गोपीनाथजी कावरे, आम्ही 3 जण संगमनेर गाडी तिथं बसलो, वर मोळ्या टाकल्या, तिथं गेलं, ढोकणे मामाला सांगितलं हे शॅम्पल लावा. ते म्हणले अजून महिनाभर होणार. मे महिना चालू झाला आणि बांधावर ऊस फेकायची पाळी आली. या तळमळीतून फुले पाटील साहेबांनी 1970 साली आपल्या कारखान्याची मुहूर्तमेढ रवली आणि तो अद्यावत उभा केला, अद्यावत चालवला. नरेंद्र पाटील, शेखर भाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजही अतिशय नवीन प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी उभे झालेले आहेत. कोजन आहे, डिस्लरी आहे, अल्कोहोल आहे, इथेनॉल आहे, हे सगळे उभे झाले आणि त्यामुळे चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. आता फक्त ऊस राहिला पाहिजे. ऊस देण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. तिकडं मुळा कारखान्याचं सुद्धा एक्सपान्शन झालेलं, त्यांच्या सुद्धा सगळ्या सुविधा झालेल्या आहेत. परंतु अनेक सरकारच्या धोरणामुळे ज्या काही अडीअडचणी निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी आपल्याला सरकारमध्ये सहभाग असला पाहिजे. तो जर नसला तर फार मोठी फजिती होती, हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये उद्या येत्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या दोन्ही उमेदवारांना भरगच्च मतांनी निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. सहकाराची भूमिका आणि त्यातून आपला होणारा विकास माननीय अभंग साहेब यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. धन्यवाद. यानंतर मी माननीय नामदार शंकररावजी गडाख पाटील साहेब यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय शंकररावजी गडाख पाटील साहेब. आजच्या या गोड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण या इमारतीचं लोकार्पण केलं ते माननीय नरेंद्रजी गुरे पाटील साहेब, उपस्थित असलेले अभंग साहेब, आदरणीय आबा, त्याचबरोबर
उपस्थित असलेले ज्ञानेश्वर मुळा कारखाना याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्वच प्रमुख कार्यकर्ते, आरगडे बाबा, वेळ बराच झालेला आहे, माझ्यानंतर नरेंद्र पाटलांना देखील बोलायचं आहे. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले विविध संस्थांचे सर्व संचालक, मार्केट कमिटी, विविध सोसायट्या, ग्रामपंचायती आणि उपस्थित असलेल्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी बंधू आणि तरुण मित्रांनो, आज मार्केट कमिटीच्या वतीने पुकाना येथे 11 कोटी रुपयाच्या 173 गाळ्याचं उद्घाटन आपण आज केलेलं आहे. मला सर्वप्रथम याच्या अगोदरचं जे संचालक मंडळ आहे त्यांचे आभार मानावेसे वाटतात की त्यांच्या काळामध्ये याची मंजुरी आपण घेतली आणि ते काम मागच्या 2 वर्षापूर्वी आपण पूर्ण केलं. आणि हे सगळं करत असताना मला तालुक्याला सांगायचंय की एवढी मोठी वास्तू जी उभी राहिलेली आहे ही मार्केट कमिटीच्या स्वनिधीतनं उभं राहिलेली आहे. 1 रुपयाचं देखील कर्ज ही इमारत उभं करताना 11 कोटी रुपये त्याला खर्च आला. 1 रुपयाचंही कर्ज मार्केट कमिटीने घेतलेलं नाही. प्रवास तुम्ही बघा, काशीनाथ अण्णांनी सांगितलं, अभंग साहेबांनी सांगितलं, ही जमीन कशी मिळवली, कसं चर्चा करावी लागली, सहकार्य घ्यावे लागलं. पगाराला पैसे ज्या मार्केट कमिटीला नव्हते त्या मार्केट कमिटीने स्वभांडवलातनं 11 कोटी रुपयाची इमारत इथे उभी केलेली आहे. परंतु याच्या पाठीमागे श्रम आहेत, वाईटपणा घेतला गेलेला आहे. मागचं 10 वर्षाचं जे संचालक मंडळ होतं त्या संचालक मंडळाला काम कमी आणि त्रास जास्त अशी राजकीय अवस्था तयार झाली होती. 2014ला सत्तांतर झालं आणि या मार्केट कमिटीच्या पाठीमागे नुसत्या चौकशाच्या ससेमिऱ्या लावल्या गेल्या. कुठलंही काम मार्केट कमिटीला करता येत नव्हतं आणि मार्केट कमिटीचा कारभार इतका चांगला त्यावेळेस संचालक मंडळाच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केला. 60-61 वर्ष या मार्केट कमिटीला स्थापन करून झाली. कैलासवासी मारुतरावजी घुले पाटील, आदरणीय गडाख साहेब यांनी या संस्थेला जीवापाड जपलं. खूप चांगल्या कार्यकर्त्यांना इथे संचालक म्हणून संधी दिली. शासनाच्या ज्या विविध योजना असतील त्या राबवण्याकरता या मार्केट कमिटीच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. 20-21 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात केली त्यावेळेस काही व्यापारी मंडळी माझ्याकडे आली. त्यांनी सांगितलं की आपण कांद्याचं मार्केट इथे सुरू करूया. त्यावेळेस फार थोडे कांद्याचे मार्केट आपल्या जिल्ह्यामध्ये होते. नगर शहरामध्ये मोठं मार्केट होतं. धाडस केलं आणि गोडेगाव येथे 21 वर्षापूर्वी आपण मार्केट हे कांद्याचं सुरू केलं. 20-21 वर्षामध्ये आज गोडेगावच्या कांदा मार्केटने महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की नाशिक जिल्हा मोठ्या प्रमाणात कांदा घेतो. बसंत पिंपळगाव असेल किंवा लासलगाव असेल, इथे मोठ्या प्रमाणात कांदा तिथे आणला जातो. त्या खालोखाल आज कांद्याची आवक ही घोडेगाव मार्केट कमिटीमध्ये होते. शेतकऱ्यांना योग्य दाम दिला जातो. डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं जातं की शेतकऱ्याची फसवणूक तिथे होत नाही. चांगला भाव देण्याचा प्रयत्न सक्त सूचना संचालक मंडळाच्या माध्यमातून सतत व्यापाऱ्यांना असतात. तिथे अनेक सुविधा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोठे मोठे गाळे तयार केलेले आहेत, ग्रेडिंग करता सुविधा निर्माण केलेल्या आहेत. एवढंच नाही तर मागच्या 5 वर्षापूर्वी सुधारित कांदा मार्केट, नवीन 30 व्यापाऱ्यांना तिथे सुधारित कांदा मार्केटमध्ये व्यवसाय करण्याकरता तिथे सहकार्य केलं गेलं आहे. आणि ही सगळी जी मंडळी आहे, व्यापारी असतील, मापाडी असतील, हमाल असतील, हे सगळे तालुक्यातल्या विविध गावातले लोक आहेत. शेतकऱ्यांचे मुलं आहेत, शेतकरी आहेत. ते तिथे हिमतीने व्यवसाय करतायत, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातनं मार्केट कमिटीचं उत्पादन हळूहळू वाढत अजिबात 1 रुपयाचाही खर्च वाया न जाता हे उत्पन्न मार्केट कमिटीने एक ठिकाणी ठेवलं, बँकेत ठेवलं. एकेकाळी आपले 25 ते 30 कोटी रुपयाच्या ठेवी मार्केट कमिटीच्या बँकेमध्ये होत्या.
त्यातनं नेवाशाला आपण बांधलं, इथे आपण बांधलंय, त्याचं उद्घाटन आज होतंय. सांगण्याचा उद्देश हा आहे की काम करत असताना वाईटपणा घ्यावा लागतो. जसं अण्णांनी सांगितलं की पगाराला पैसे नव्हते, इथे कावरे साहेब बसलेत, माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं ज्यावेळेस ते सचिव म्हणून होते. पगाराला पैसे नाही, बोनसला पैसे नाही. मग साहेबांनी मला सांगितलं का रे बाबा बघ काय तिथे आपल्याला करता येईल. तिथे बघितल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनावरं यायची, त्यांची विक्री व्हायची, परंतु जो शेस असायचा तो काही किंवा पावती असायची ती काही मार्केट कमिटीकडे जमा होत नसायची. परत सगळी आपलीच मंडळी, सगळी पाटील मंडळी, बाकीची शेतकरी मंडळी, त्यांच्या मीटिंग घेतल्या, विश्वासात घेतलं, कर्मचाऱ्यांनाही सांगितलं, एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यातनं थोडासा वाईटपणा झाला, परंतु नंतर त्यांनाच सांगितलं की जर तुमचा विश्वास तुम्ही तयार केला तर तुमचं उत्पन्न व्यवसायातनं अधिक वाढणार आहे, मार्केट कमिटीला सुविधा देता येणार आहे. आणि त्यातनं मग मार्केट कमिटीने दमदार वाटचाल ही त्यावेळेस सुरू केली. सांगण्याचा उद्देश हा आहे की व्यवसाय करत असताना तो जर व्यवस्थित जर केला तर नक्कीच संस्था देखील चांगली चालते, व्यवसाय देखील चांगला होतो, दोन पैसे मिळतात. म्हणून आता कुकाना येथे मी तालुक्यातल्या आणि कुकाना गावातल्या युवकांना मी आव्हान आणि विनंती करू इच्छितो की या सुविधेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. विशेषतः कुकाना गाव इथे सांगितलं की पूर्वी आणि आजही नगरला जे मिळतं त्याच्यापेक्षा दोन पैसे स्वस्त कुकाना येथे मिळतं. राजकारणात देखील आबासाहेब मला ही स्वस्ताई कुकाना गावाने जर अनुभवाला दिली तर अधिक बरं होईल. हे मान्य आहे की कुकाना व्यावसायिकदृष्ट्या अतिशय वेगाने प्रगतीपथावर जात आहे. त्याकरता तुम्ही सर्व मंडळींनी आम्ही देखील सुरक्षेचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण मला आठवतं ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक होती, आबासाहेब तुमच्या तिथेच तो मेळावा होता, गुले पाटील साहेब त्या मेळाव्याला होते. मी सहज बोलून गेलो की कुकाना हे गाव राजकीय दृष्ट्या सगळ्यात संवेदनशील गाव आहे. अजूनही माझं तेच मत आहे की सगळ्यात जास्त संवेदनशील गाव कुठलं असेल तर ते कुकाना आहे राजकीय दृष्ट्या. मला वाटतं आज कुकाण्याचा बाजार आहे. कुकाण्याने अनेकांचे राजकीय बाजार उठवलेले आहेत. इथं काही चर्चा जर झाली तर ती झपाट्याने तालुक्यामध्ये पसरती. ती खरी आहे की खोटी आहे हे बघितली जात नव्हती. पूर्वी नेवासा शेवगाव होता, त्यावेळेस कुकाना शेवगाव तालुक्यात होतं. त्यावेळेस देखील कदाचित तुम्हाला हा अनुभव आला असेल. कितीही अनुभव आले तरी आमची जी गडा घुले ही राजकीय सोयरीपेक्षा राजकीय सोयरिकीचा जो विचार आहे तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि तो एकच आहे की सहकारी संस्थांच्या माध्यमातून इथला जो शेतकरी आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे, व्यावसायिक आहे, त्यांना पाठिंबा द्यायचा, त्यांच्या पाठीमागे उभे राहायचे. आणि हेच प्रयत्न कारखान्याचं एक्सपान्शन करून, इथेनॉल प्रकल्प करून, जगामध्ये वेगवेगळे जे तंत्रज्ञान येतं ते धाडसाने या संस्थेमध्ये वापरून त्या संस्था मोठ्या करायच्या आणि त्याच्यातनं हित तुमचं कसं होईल याकरता प्रयत्न करावे लागतात. परंतु लगेच तूप खाल्लं की रूप येत नसतं. काही प्रकल्प उभे केले की ते कर्ज स्वरूपी घ्यावे लागतात. त्याच्यातनं 2-4 वर्ष ते कर्ज फेडावं लागतं. त्या पद्धतीने दुष्काळ पडतो. मग अशा वेळेस काही भावामध्ये पुढे मागं होत असतं, ते होत नाही, झालेलं नाही. परंतु थोड्या अडचणी आल्या की लगेच ती कठोर टीका करायची, गैरसमज निर्माण करून द्यायचे. त्यातनं त्या संस्थेचं अहित जर झालं तर तुमचे शेतकऱ्यांचे प्रपंच अडचणीत येऊ शकतात. म्हणून नेहमी प्रयत्न जो असतो या संस्था चांगल्या चालवायच्या, शिस्तीने चालवायच्या आणि त्यातनं तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. फक्त याच्यावरतीच न थांबता सतत डोक्यामध्ये विचार चालू असतो की बेरोजगार युवकांना आपल्याला वेगवेगळी संधी कशी देता येईल, वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून कशी देता येईल. आणि त्याच्यातनंच एक कल्पना पुढे आली होती की एक सुलगिरणी आपल्या तालुक्यामध्ये उभी करावी. कारण मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आपल्या तालुक्यात आणि परिसरात घेतला जातो. त्याकरता 15 कोटी रुपयाच्या ठेवी 4 वर्षापासून त्या सूतगिरणीमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत. परंतु दुर्दैवाने सरकार बदललं
आणि सरकार बदलल्यानंतर तक्रार तालुक्यातनं गेली की या सूतगिरणीला परवानगी देऊ नये. कोणी दिली, काय दिली, आता कोकणातले तुम्ही अतिशय मी सांगितलेलंच आहे, जाणकार आहात, हुशार आहात. अशा पद्धतीने अडवणूक करायची. ती सूतगिरणी जर झाली असती, बाकीच्या सूतगिरणीला परवानग्या महाराष्ट्रातनं मिळाल्या, 2-5 कोटी देखील त्यांच्या ठेवी नव्हत्या. आपल्या 18 कोटी रुपयाच्या ठेवी आज बँकेमध्ये पडून आहेत. आणि आम्ही सांगितलं की तुम्ही फक्त परवानगी द्या, आम्हाला शासनाचा जो निधी आहे तो तुमची ज्यावेळेस परिस्थिती सुधारेल त्यावेळेस द्या, आम्हाला फक्त परवानगी द्या. ती परवानगी देखील आपल्याला दिली गेलेली नाही. हेतू हाच होता की 200-400 मुलं या तालुक्यातल्या, गावातले, परिसरातले आपल्याला नोकरीला लावायला येतील, परंतु अशा पद्धतीने अडवणूक केली जाते. मला जे सांगायचं की मार्केट कमिटीमध्ये एवढं चांगलं मार्केट कमिटीच्या माध्यमातून काम केलेलं जात असताना घोडेगावमध्ये 16 कोटी रुपयाचं काम आपण मागच्या महिन्यामध्ये सुरू केलेलं आहे. पूर्ण कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे. माझ्यावरती आरोप चिखलाचे व्हायचे, चिखलफेक व्हायची, परंतु अडवणूक कशी केली गेली. शासनाकडे प्रस्ताव आपण 4 वर्षापूर्वी दिला, कागदपत्र पूर्ण करता करता 2 वर्ष गेली. परंतु सरकार बदलल्यानंतर मी संबंधित मंत्र्याला भेटलो की मला ते म्हणायचे मला वरून दबाव आहे. तर माझ्या लक्षात आलं वरून दबाव कुठं आहे. 2 वर्ष परवानगी आपल्याला मिळाली. माझे सहकारी मंत्री होते, मित्र होते, परंतु त्यांना परवानगी देण्याकरता वरून कुठून नाही, आपल्या तालुक्यातनच अडचण निर्माण केली गेली. आणि म्हणून 2 वर्ष उशिरा त्या प्रकल्पाला झाला. शेवटी त्यांनी मला सांगितलं की मी शेवट परवानगी तुम्हाला देतो. त्याप्रमाणे त्यांनी ती परवानगी दिली आणि मग आपलं काम तिथं सुरू झालेलं आहे. आपलं स्व भांडवलातनं आपण ते करतोय. महाराष्ट्रामध्ये फार थोड्या मार्केट कमिटी असतील की जे अशा पद्धतीने कोट्यवधी रुपयाचं काम स्व भांडवलातनं करतात. कर्ज मंजूर होईल त्यावेळेस होईल, परंतु आज स्व भांडवलातनं मोठं काम घोडेगाव येथे चालू आहे. आणि अशा प्रकारे सगळ्यात जास्त चौकशा जर कुणाच्या झाल्या असतील तर नेवासा मार्केट कमिटीच्या झालेल्या आहेत. फालतू अर्ज करायचे आणि चौकशा करायच्या, त्यातनं विकास थांबवायचा, खोट्या नाट्या केसेस संचालकवरती दाखल करायच्या. एवढंच नाही तर मार्केट कमिटी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचं पत्र त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला मागच्या 5 वर्षामध्ये दिलेलं आहे. म्हणजे याच्यातनं एक लक्षात घेतलं पाहिजे की जेवढा मार्केट कमिटीचा कारभार चोख तेवढा राजकीय त्रास विरोधात गेल्यामुळे दिला जातो. परंतु याच्यावरती न थांबता याच्यातनं धाडसाने मार्ग काढून या संस्था चालवण्याचा प्रयत्न हा नेहमी राहणार आहे. म्हणून या गाळ्याचा जास्तीत जास्त वापर या गावातल्या तरुणांनी, परिसरातल्या तरुणांनी करावा. धाडसाने व्यवसाय करावेत. या गावाला व्यवसायाचं वरदान लाभलेलं आहे. 25-30 गावातले लोक नेहमी इथे येतात, त्यातनं व्यवसाय फुलवला जातो. त्याला आमचं सहकार्य राहणार आहे. मार्केट कमिटीच्या दालनाचा त्याच्याकरता मोठा वापर होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा संस्थेच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास कसा करता येईल याच विचाराने कामकाज हे आपलं चालू राहणार आहे. माझा इथे उल्लेख नामदार तुम्ही करता. मी नामदारही होतो, परंतु आज नामधारी आमदार आहे. फक्त नावापुरता आमदार आहे. 2 वर्ष झाले सरकार बदललं, 1 रुपयाचाही निधी बजेटमध्ये आपल्याला दिला गेलेला नाही. 1 रुपयाचाही निधी. एवढंच नाही तर मागचे जे कामं मंत्री असताना मंजूर केले त्याला देखील थांबवलं गेलं. भेटायला गेलं लगेच नजरेनं खुणवायचे. इकडं या. दुसरं एक उदाहरण देतो. कारखाना, अनेक कारखान्यांना शासनाकडनं लोन दिलं गेलं. मी देखील अनेक मंत्र्यांचे उंबरठे झिजवले, त्यांना विनंती केली की बाकीच्या कारखान्यांसारखं आम्हालाही लोन द्या. परंतु तिथेही सांगितलं गेलं की इकडे या तर तुमचं लोन केलं गेलं जाईल. हे पैसे शेतकऱ्यांकरता आपण मागत होतो, शासनाचा नियम होता. परंतु अशा पद्धतीने अडवणूक खालनं तक्रार गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे. कपळ करांटे आपण जे म्हणतो तशा पद्धतीने विकास काम थोपवण्याकरता मंजूर जो निधी आपला होता तो देऊ नका म्हणून तक्रारी वर केल्या गेल्या आणि त्यामुळे तालुक्याचा विकास 2 वर्षापासून पूर्णपणे खुंटलेला.
म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचा विकास करायचा जर असेल तर तुमची साथ जर लाभली तर येणाऱ्या काळामध्ये आपला हा विकास कोणी थोपवू शकणार नाही. अनेक रस्ते असतील, विजेचे काम असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्यामध्ये काम आपलं चालू आहे. प्रकल्प तयार केले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये मंजुरीच्या स्टेजवरती आहेत, फक्त सही व्हायची राहिलेली आहे. मोठा पायाभूत विकास विजेचा आणि पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे आणि तो करण्याकरता आपण सर्वांनी साथ द्यावी एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिला, आपले सर्वांचे या निमित्ताने मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. कार्यकर्त्यांच्या विश्वासावरच हे सर्व प्रगतीचं महामेरू सुरू आहे. आपणा सर्वांची साथ महत्त्वाची आहे. नंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नरेंद्रजी गुल्हे पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय आमदार डॉक्टर नरेंद्रजी गुल्हे पाटील साहेब. आज आपल्या कुकाना गावामध्ये नेवासा तालुका कृषी उत्पन्न समितीने आयोजित केलेल्या व्यापारी संकुलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे सुपुत्र माजी मंत्री आमदार शंकररावजी गडाख साहेब, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अभंग साहेब, आदरणीय ॲडव्होकेट देसाई आबा, कॉम्रेड बाबा आरगडे, माननीय कडू पाटील कर्डिले, माननीय नानासाहेब तुवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माननीय नंदकुमार पाटील, व्हाईस चेअरमन माननीय नानासाहेब नवथर, जिल्हा परिषद सदस्य माननीय काळे पाटील, त्याचबरोबर अजितराव मुरकुटे, मार्केट कमिटी आपल्या नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती माननीय कांगुने, माननीय भाऊसाहेब पाटील, काशीनाथ अण्णा नवले पाटील, माननीय अमोलजी अभंग, माननीय बाळासाहेब नवले, बाळासाहेब आमचे सहकारी आणि या गावचे उपसरपंच आणि त्याचबरोबर आपल्या नेवासा तालुक्यातून आलेले सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक, माजी संचालक आणि उपस्थित शेतकरी बंधू आणि पत्रकार मित्रांना, 11 कोटी रुपये खर्च करून एक अद्ययावत असं व्यापारी संकुल आपल्या कुकाना उपबाजार समितीमध्ये माझ्या हस्ते उद्घाटन करून हा बहुमान मला दिला, त्याबद्दल प्रथमतः संयोजकांचे, या नेवासा तालुका मार्केट कमिटी सगळ्या संचालकांचे आणि कुकाणकरांचे मी पहिले आभार मानतो. आणि कुकाना गाव म्हटलं की आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय संवेदनशील गाव, पण सकारात्मक दृष्टिकोन असणारं गाव. रचनात्मक कामाला तुकारामजी मिसाळ इथे आहेत, आपल्याला माहीत आहे की नेहमी सहकार्य करणार. भेंडा, कुकाना, तरवडी, आंतरवाली, चिलखनवाडी या 6 गावांच्या प्रादेशिक नळ योजनेचा प्रश्न आला, त्यावेळेस सगळ्यांनी ठराव करून दिला आणि ज्ञानेश्वर कारखान्याने आदरणीय गुल्हे पाटील साहेब आणि गडाख साहेबांनी आपल्याला 17 एकर जागा उपलब्ध करून दिली आणि कायमस्वरूपी मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या ब्रांच 2 मधून या 6 गावांना पिण्याच्या पाण्याची योजना आपल्याला करता आली. त्याच्या पुढे जाऊन आमदार साहेबांनी, आता दत्तात्रय खाटीपिता आहेत, पाथरवाला एक 4-6 गावांची पुन्हा नवीन प्रादेशिक नळ योजना हाती घेण्यात आलेली आहे. आणि ज्या ज्या वेळेस मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पिण्याचं पाणी सोनई शनी शिंगणापूरच्या तलावात सुटेल, त्याच वेळेस भेंडा, कुकाना, तरवडी, आंतरवाली, चिलखनवाडी या 6 गावांच्या प्रादेशिक नळ योजनेच्या तलावामध्ये सुद्धा हे पाणी येईल.
आणि त्याच ब्रांच 2नी ते पाणी आपल्या पाथरवाल, नांदूर, शिकारी या नेवाशा तालुक्याच्या टेलच्या भागातल्या जनतेला पिण्यासाठी मिळेल. पाणी खाली चारीने जात असताना बाजूला असणाऱ्या सगळ्या विहिरी, सगळे बोर हे पर्क्युलेशनमुळं 24 तास चालतात आणि हा सुखद अनुभव आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना या 7 ते 10 वर्षामध्ये आपण घेतलेला आहे. मधमेश्वर बंधारा आपण केला, पण मी मागच्या निवडणुकीत सांगितलं होतं आमदार साहेब ही फार मोठी जबाबदारी आहे आणि हे भांड फक्त आपण तयार करून ठेवलं, याला काय लागत नाही. आपण साहेब आपण फक्त वॉटर अकाउंट दाखवला, जयंत पाटील आपले अर्थमंत्री होते, अजितदादा होते, त्याला निधी उपलब्ध आणला आणि आपण ते बांध घालून ठेवला. पण शंकररावजी गडाख साहेब हे पाणीदार आमदार असल्यामुळं दर रोटेशनला ते मधमेश्वर टेलचा बांधारा, गोदावरी खोऱ्यातला सगळ्या टेलचा बांधारा आणि वरच्या लोकांच्या म्हणजे अकोला संगमनेरच्या दाढेतून पाणी आणायचं आणि ते सुद्धा प्रवरा नदीतून आणायचं आणि नेवासकरांचा बंधारा हा भरून द्या म्हणायचं. हे याला फार कष्ट लागतात, हे मी माझ्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळातून सांगतो. आणि असा माणूस जर आपल्याला स्वतःच्या प्रेरणेने आदरणीय गडाख साहेबांबरोबरही आपण काम केलं, अमोल साहेब, आबा आणि शंकररावजींबरोबरही आपण आता काम करतो. गडाख साहेबांबरोबर नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीत कधी कापूस खरेदी केंद्राचं उद्घाटन असेल, छोटे मोठे कार्यक्रम असतील. आज लोक सांगतात की त्या घोडेगाव उपकेंद्र जे आहे आपल्या नेवासा बाजार समितीचं, तर राऊरीला मागं टाकून ते कांदा खरेदी केंद्र 1 नंबरचं झालेलं आहे. आणि नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातून गंगापूर, वैजापूरमधून शेतकरी कांदा तिथं एवढा विश्वास त्या व्यापाऱ्यांबद्दल आणि त्या मार्केट कमिटीबद्दल संपादन करण्यात आला की सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातून कांदा हा विक्रीसाठी त्या घोडेगावच्या मार्केट कमिटीमध्ये आता येतो. त्याचबरोबर आपल्या कुकाण्याच्या या केंद्रामध्ये अनेक वेळेस आपण कापूस खरेदी केंद्राचे शुभारंभ केले आणि आज हे नवीन दालन या निमित्ताने आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात आलं. 174 आमच्या व्यापारी बंधूंना हे दालन आता उपलब्ध झालेलं आहे आणि सगळ्या आमचे हमाल बंधू असतील, व्यापारी बंधू असतील आणि मापाडी बंधू असतील, या सर्वांसाठी कायमस्वरूपी एक विकासाचं दालन व्यापार करण्यासाठी एक सुसज्ज अशी वसाहत या ठिकाणी आपण निर्माण करून दिली. त्याबद्दल सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि नेवासा तालुका हा खरंच भाग्यवान तालुका आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही, कारण सगळे नॅशनल हायवे आता नेवासा तालुक्यातून जातात. आपण जिथं कार्यक्रम आता हा घेतला हा अकोला, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, गेवराई हा नॅशनल हायवे झालेला आहे. आणि घोडेगाव बाजार समिती असेल, आपली कुकाना बाजार समिती असेल, या दोन्ही बाजार समिती ह्या नॅशनल हायवेवरती आल्यामुळं आणि अतिशय चांगली दळणवळणाची व्यवस्था कुकाना परिसरामध्ये असल्या कारणानं याला अतिशय उज्ज्वल भवितव्य आहे आणि या योजनेचा आपण निश्चित लाभ घ्यावा. काशीनाथ अण्णांनी सांगितलं की आता 1-2 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि आपण सगळे जाणकार माणसं आहोत इथं, म्हणजे सगळे कारभारी मंडळी आहेत आणि कुटुंबाचा कारभार चांगल्या कारभाराच्या हाताशी जर दिल्या तर ते प्रपंच आणि ते कुटुंब आपोआपच चांगल्या पद्धतीने चालू होऊ शकतं. आणि अशा पद्धतीचं सगळ्या संस्थांमध्ये चांगल्या पद्धतीनं लक्ष घालून सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण करून तालुका पुढे घेऊन जाण्याचं काम जर आमदार साहेब करत असतील तर त्याच्यामध्ये निश्चितच तुमच्या आणि आमच्या आणि पुढच्या पिढीचं उज्ज्वल भवितव्य आपल्याला आहे. आणि आपण सगळे जाणकार असल्यामुळं रस्ता, पाणी आणि वीज हे 3 गोष्टी जर शेतकऱ्याला मिळाला तर कुठलं पीक घ्यायचं आणि काय करायचं त्याला सांगायची गरज पडत नाही. आणि हे जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी अतिशय जाणकार आणि तळमळीनं काम करणारा नेता शंकररावजी गडाखांच्या रूपानं आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या पाठीशी फक्त आपल्याला उभं राहायचं. व्यवहार वगैरे आबन साहेब ते तुम्ही नंतर पाहून घ्या,
पण मला वाटतं मतदानाला जायचं, फक्त मतदान करायचं, याला काय फार काय अडचणी येत नाही. आणि दर 2-4 महिन्याला आपण मतदानाला सामोरं जातो. विधानसभा झाली की जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, खरेदी विक्री संघ आहे, अशा पद्धतीनं हे सगळं प्रोसेस चालू असतं. फक्त ह्या निवडणुकीला सगळ्यांनी एकजिन्सीपणे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या विचाराचं सरकार आणायचं आणि मग आपल्या माणसाच्या हाताला धरून त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे ते काम आपण करू शकतो. कारण जर प्रश्नच समजला नाही तर त्याचं उत्तर मिळणं हे दुर्मिळ असतं. त्याच्यामुळं प्रश्नांची जाण असणारा मनुष्य आणि आपला इतिहास, आपण पूर्वाश्रमीला किती अडीअडचणीच्या काळातून त्यांनी नम्रपणे सांगितलं की या संचालकांनी म्हणजे आमच्या नंदकुमार पाटील आणि आमचे नानासाहेब नवथर आणि या सगळ्या बाळासाहेब नवले सहकाऱ्यांनी ही वास्तू तर निर्माण केलीच, परंतु याच्या परवानगीसाठी पूर्ण 5 वर्षाची टर्म पहिल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला खर्च करावी लागली. त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर शिंदे असतील, आमचे तुकारामजी मिसाळ असतील, काशीनाथ अण्णा असतील आणि या सगळ्यांच्या योगदानामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीचं विकासाचा गाडा हा आपण सर्वांनी पुढं चालवावा एवढी नम्र विनंती मी करतो. ते तर मान्यच करतात, ते तर म्हणतात मतदार राजाच आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा आहे, तुम्ही म्हणले एकदा पराभव केला तुम्ही आमचा, मान्य केलं, एकदा तुम्ही झोळीत घेतलं, ते मान्य केलं, आणि कशासाठी आपल्याला आता पुढं करायचं, त्यांनी त्यांच्या मनाचं त्या ठिकाणी सगळी वस्तुस्थिती आपल्याला मांडलेली आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत आणि सोसायटी, अण्णा जे आपण आता सांगितलं त्यावेळेस जसं मतदान आपण करून घेतो त्याच्याही पेक्षा अधिक लक्ष घालून ते मतदान आपल्याला करायचं. आमचे राजू परसया इथं आहेत, वरखेड रामडो धरण आता भरलेलं आहे राजाभाऊ, आणि किती अडचणी आपल्याला समोर आल्या. जायकवाडी पक्षी अभयारण्य आहेच, मालडोक पक्षी अभयारण्य आहे, आता जायकवाडी फ्लड लेवल पर्यंत पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं पक्षी अभयारण्य किंवा हा सगळा विषय आता बाजूला गेलेला आहे. आणि बॅकवॉटरचे पंप कायमस्वरूपी चालवावेत, त्याच्यासाठी आपल्याला सोलार पॉवर मिळवावी, हे सुद्धा भविष्य काळात त्यांच्या आपल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे उपक्रम आपल्याला हाती घ्यायचे आहेत त्याचा सुद्धा लाभ आपल्याला जायकवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांना जे पाणी परवाना मिळालेला आहे त्याचा लाभ घ्यायचा आणि भविष्यकाळ आपल्या तालुक्याचा उज्ज्वल करायचा. एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि आपण सगळ्यांनी मोठेपणानं, मला 11 कोटी म्हणजे फार मोठी रक्कम आहे. आम्ही 2 लाखाचं शाळेची खोलीचं उद्घाटन असेल तरी आपण ते करतो. हे 11 कोटी म्हणजे 2 लाख गुणिले किती होतील. आणि एक गाळ्याचं उद्घाटन जर करत बसलो तर मला वाटतं 174 आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये हे सगळे दुकान आहेत. आणि या सगळ्या व्यापारी बंधूंना भेटून त्यांचे वेगवेगळे प्रकल्प याची माहिती घ्यायला मला वाटतं 2 महिने कमी पडतील. इतकं मोठं काम आज आपल्या या कुकाना गावामध्ये झालेलं आहे. आणि असं चांगलं हे आजचा दिवस मी तर म्हणेल हा शुभ दिवस आहे. आणि अशीच प्रगती या निमित्ताने आपल्या सर्वांची व्हावी. कुकाना हे नेहमीच 35 गावांचं सेंटर आहे. आणि कुकाण्यामध्ये आम्ही पहिल्यापासून सभा ऐकत होतो. म्हणजे इथंच होत्या सभा रस्त्याच्या कडेला. गोविंदराव अधिक साहेब गडाख साहेब घेऊन यायचे, अधिक साहेबांचं भाषण चालू. गोविंदराव अधिकांचे भाषण आपण ऐकले, त्या ठिकाणी फमू शिंदेचे भाषण आपण ऐकले, अण्णासाहेब शिंदेच्या खासदारकीच्या सभा इथं झाल्या. आणि कुकाना हा एक स्पार्क आहे. म्हणजे कुकानामधून सगळ्या उत्तर दक्षिण पूर्व पश्चिमेला त्या विजयाचा जो धुराडा असतो तो पसरत असतो, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून मी सगळ्या कुकाणकरांनाच परत विनंती करतो की येणारी निवडणूक सुद्धा ही कुकाणकरांनीच हातामध्ये घ्यावी. आणि आमच्या वरखेड, रामडोन, नांदूर, शिकारी, पाथरवाला इकडं तर हे सगळं पोच होणारच आहे. आमचे बंडू आबा पण इथं आहे. आणि प्रत्येक माणूस प्रत्येक खेड्यातला आज या ठिकाणी आलेला आहे. आणि हा संदेश आपण सगळीकडे पोचवावं एवढीच विनंती करतो. आणि शंकरराव गडाखांमध्ये ताकद काय आहे हे आपण पाहिलं.
साहेब आपल्याला 20 वर्ष लागले, तुम्ही 5 वर्ष, मी 10 वर्ष, शेखर भाऊ 5 वर्ष, 20 वर्षे एका पक्षात एका नेत्याच्या मागे राहून सुद्धा आपल्याला आमदार झालो आपण, पण राज्यमंत्री पण होता आलं नाही. आणि एका झटक्यात नामदार साहेब थेट कॅबिनेटमध्येच, म्हणजे फार ते आमचे वळसे पाटील, आमचे नेते दादा हे त्यांच्या बाजूला, त्यांच्या मांड्या बाजूला सरकून आपला आमदार तिथं जाऊन बसला. हे किती मोठेपण आहे, म्हणजे हे शक्य नाही. ज्याच्या म्हणजे दृष्टी आहे किंवा त्याला ते वाटतं की मी हे करू शकतो, तालुका तर मी चालविलच, जिल्हा बँक मी चालविल, जिल्हा परिषद चालविल, पण महाराष्ट्र राज्य चालवण्याची ताकद सुद्धा माझ्यात आहे. हे मला वाटतं गडाख साहेबांनी, झुले पाटलांनी सुद्धा एवढा विचार केला नसेल, पण यांनी अतिशय कमी वेळात आणि कमी वेगात आपल्याला जे अंतर कापायला वेळ लागला ते त्यांनी झरझर कापलं. आणि मग आता कॅबिनेट मंत्री जर म्हटलं तर त्याचं पुढचं ध्येय काय असेल, त्याच्यापेक्षा पुढं काहीच नाही ना. म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे एकाच कॅबिनेटमध्ये बसत असतात. अण्णांनी सांगितलं रात्री मराठवाड्यातल्या पणन मंत्र्यांना ते भेटायला गेले 9:30 वाजता, तर कॅबिनेट मंत्र्यांना भेटायचं. आणि जिथं दर मंगळवारी किंवा बुधवारी कॅबिनेट मीटिंग असते, आमदारांना सुद्धा त्या मीटिंगला प्रवेश नसतो. आणि तिथं आपला उमेदवार जर तिथं जाऊन बसत असेल तर आपल्याला आनंदच आहे ना, त्याच्यात अडचण यायचं काही कारणच नाही. आणि मग हे रस्ता, पाणी, वीज, हे मुळेचं पाणी, जायकवाडीचं पाणी, प्रवरेचं पाणी, जे 3% पाणी आपलं आरक्षित आहे भंडारदऱ्याचं, त्याच्यातून आपल्याला हे पाचेगाव, पुनतगाव, मधमेश्वर हे सगळे बंधारे कायमस्वरूपी भरायचे. याच्यासाठी आपल्याला ती दृष्टी, ती जाण आणि तेवढी हिंमत असणारा माणूस आणि तेवढे आघात सहजरित्या पेलणारा आणि झेलणारा माणूस हा आपल्याला तिथं पाठवावा लागेल. त्याचा लाभ हा प्रत्यक्षरित्या तर मतदारांना तर होतच असतो, पण अप्रत्यक्षरित्या त्या जिल्ह्याला आणि त्या राज्याला सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर होतो. अशा पद्धतीनं भविष्य काळात आपण काम करावं एवढी विनंती करतो आणि सर्वांना वंदन करून माझे 2 शब्द संपवतो. माननीय डॉक्टर साहेबांनी दिलेल्या शब्द आणि प्रेरणा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आभाराचं गोड काम माननीय अण्णासाहेबजी पटरे पाटील हे करतात.